अपडेट पावसासंदर्भातली वीकेंडला पावसाचा जोर वाढणार आहे। आज आणि उद्या मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडलाही रेड अलर्ट जारी केलाय। समुद्रकिनारी जाणं टाळा, प्रशासनाने हे आवाहन केलंय। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय। पुढील 24 ते 48 तासात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोस्टल रिजन असेल, कोकण किनारपट्टी, गोवा, त्याचबरोबर घाट माथे आहे, तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होताना दिसते। आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा नोंद आपल्याला झालेली दिसून येते। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यांवर ऑरेंज किंवा काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे। विदर्भातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, तर इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे। मुंबईत गेल्या 24 तासात अनेक भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय। वांद्र्यातील सुपारी टाकी महापालिका शाळा परिसरात 143.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पाली चिंबई महापालिका शाळा वांद्रे इथं 140.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जी दक्षिण प्रभाग कार्यालयात 140.2 मिलीमीटर, तर एफ उत्तर प्रभाग कार्यालयात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पूर्व उपनगरातही पावसाचा जोर कायम राहिलाय। त्यामुळे सध्या मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि यामुळे अनेक भागात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद ही करण्यात आलेली आहे। तर मुंबईत गेल्या 24 तासात अनेक भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर आणखी मोठी अपडेट रत्नागिरी आणि रायगड संदर्भात। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला सध्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा वाढता जोर पाहायला मिळतोय। चिपळूणमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे। वाशिष्ठी आणि शिवनदी परिसरात ही पाहणी करण्यात आलेली आहे। एनडीआरएफची रेकी आणि प्रशासन सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। तर एनडीआरएफची रेकी आणि प्रशासन हे सतर्क असल्याचं दिसून येतंय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा वाढता जोर दिसून येतोय। चिपळूणमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणांची पाहणी ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला। वाशिष्ठी आणि शिवनदी परिसरात एनडीआरएफच्या टीमकडून ही पाहणी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। 2 दिवसांपासून येलो अलर्ट संभाजीनगरसाठी जारी करण्यात आलेला आहे। तर संभाजीनगरातही पावसाची रिपरिप सुरू असल्याचं दिसून येतंय। गेल्या 2 दिवसांपासून हा पाऊस बरसतोय। ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कल्याण, डोंबिवली इथंही शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। अनेक सखल भागात पाणी साचल्याचं दृश्य गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळतंय। मुंबईत पावसाळ्यात झाड पडण्याच्या घटना सुरूच असल्याचं दिसतंय। माटुंग्यात रात्री भलं मोठं झाड कोसळलंय। झाड गाडीवर पडल्यानं मोठं नुकसान झालंय। मुंबईत गेल्या 3 दिवसात सुमारे 100 ठिकाणी झाडं पडली आहेत। त्यामुळे ही सीसीटीव्हीतली दृश्य सध्या समोर येत आहेत। माटुंग्यामध्ये मध्यरात्री हे झाड कोसळलं। तर मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून झाडं कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं पाहायला मिळतंय। आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी बंद आहे। आंबेनळी घाटात 3 दिवसात 2दा दरड कोसळली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव घाट 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आंबेनळी घाटात 3 दिवसात 2दा दरड कोसळली आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे। परशुराम घाटातील गॅबियन वॉलखालील माती सरकल्याप्रकरणी हालचाली सुरू आहेत। पेढे गावातील धोकादायक परिसरातील घरांचं मोजमाप सुरू आहे। प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांची ही माहिती आहे। कुंभारली घाटातील खचलेल्या रस्त्याची प्रशासनाने दखल घेतली आहे।
धोकादायक वळणावर बॅरिकेड्स लावले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती होणार असल्याची माहिती प्रांताधिकाऱ्यांनी दिली आहे. परशुराम घाट दरवर्षी यापूर्वी हे व्हायचे, परंतु आता सध्या ते जाळीचं काम केल्यामुळं आणि 4 लेन रस्ता पूर्ण झाल्यामुळे तिथं वाहतुकीसाठी कोणता धोका नाही. परंतु सध्या त्या ठिकाणी जे गॅवियन वॉल उभारली त्याच्यातली माती स्लाइड झालेली आहे. त्या अनुषंगाने खालच्या लोकांच्या साठी आणि बाकीच्या ज्या काही तिथल्या मेजरमेंट करता येतील त्याच्यासाठी काम सुरू आहे. आणि कुंभारली घाटामध्ये बऱ्याचदा दरड कोसळत नाही, परंतु दगड खाली येतात आणि जी दरीच्या साईड त्या साईडची माती ही वाहून जाते. कालही एका ठिकाणी त्या पद्धतीने झाले, त्या ठिकाणी आपण बॅरिकेडिंग लावलेलं आहे. राज्यात विविध ठिकाणी झाड कोसळून दुर्घटना घडल्या. ठाण्यातल्या कळव्यात झाड कोसळले. कळव्यातल्या मनीषानगर परिसरातली घटना आहे. नवी मुंबईतही भलं मोठं झाड कोसळलं. कोपरखैरणे सेक्टर 14 मधील घटना आहे. मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड धावत्या दुचाकीवर कोसळलं. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पुण्यातील रास्तापेठ परिसरात पहाटे झाड कोसळलं. झाड पडून अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय. तर तिकडे नागपुरातही झाड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतंय. नवी मुंबई, पुणे त्याचबरोबर ठाणे, मीरा भाईंदर, नागपूरमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना घडल्याचं सध्या दिसून येतंय. तर राज्यात विविध ठिकाणी झाडं कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे.